हसतो कधी तो चालतो तरीही वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा शब्दांचे बांध सारे कोसळून जाती फूल पाखरा परी हलणारी नाती ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा सरकार जनावर 12च्या टप्प्यात आलाय बरं का. आता ट्रिगर दाबण्यापूर्वी तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे मला. भेटू की. जनावर टप्प्यात आलाय ना ते आता कुठेही जाता कामा नये. त्याची चारही बाजूंनी व्यवस्थित कोंडी केलीत ना. माझ्यासारखं स्पष्ट बोलण्याचं धाडस तुमच्यात नसतं. असं काही नाही. तू एक वेळ मला खोटं ठरवू शकतोस म्हणलाय, पण तुला हे तर मान्य करायलाच हवं. ज्या ठामपणे आणि बेधडकपणे दादाने पप्पा मम्मींच्या विरोधात जाऊन वंदनाबद्दलचा निर्णय त्यांना सांगितला ना, ते गट सापल्याच नाही. अरे ते खरे प्रेमी. आपण फक्त पैशाचे आणि संपत्तीचे लोभी आहोत मंदार. बाबासाहेब, तुम्ही आम्हाला आमच्या जुन्या जमान्यात घेऊन गेलात. काय ते वैभव, काय तो मान मरातब. ज्यांनी ते पाहिलं नाही ना त्यांना त्याची कल्पना सुद्धा येणार नाही. खरंच आप्पासाहेब, तुम्ही आमची हवेली पाहिली आहे ना. ते सज्जे, तो हवा महाल, ते वातायन. म्हणजे काय वहिनी साहेब, आपल्या घराण्यांचा स्नेह अगदी काही काल परवाचा नाहीये. लहानपणापासून आम्ही घोरपडे सरकारांचा तो आप ती शान पाहत आलो आहोत. दसऱ्याच्या दिवशी केवढा मोठा जलसा व्हायचा आमच्या जुन्या वाड्यावर, आठवतंय ना. त्या दिवशी आमचे बाबासाहेब शिरपेज घालून सिमोल्लंघनाला निघायचे. वाड्याच्या मुख्य चौकामध्ये कित्येक पंक्ती उठायच्या, मर्यादाच नाही त्याला. ते गत वैभव आता परत येणारे सरकार नक्की. मी काय म्हणते, या जमिनीवरच्या नव्या वास्तूला आपण हवा महाल असं नाव दिलं तर, आणि तीर्थरूप बाबासाहेबांचा भव्य पुतळा बनवून घेऊया मुख्य चौकात, नाही का हो? उत्तम कल्पना आहे. अप्पासाहेब, तुम्ही आम्हाला आग्रह नाही केला आज घेण्याचा. नाही, मुद्दामच नाही केला. म्हणजे तुमच्या प्रकृतीकडे बघून. का काय झालंय आम्हाला? आम्ही ठणठणीत आहोत. तसं नाही हो. शैलेशही म्हणत होता जास्त ड्रिंक तुमच्या प्रकृतीला चांगलं नाही म्हणून. त्याला काय कळतंय त्यातलं? आमच्या प्रकृतीला काय चांगलं आणि काय वाईट आहे. आणि आम्ही खुश असलो की ती खुशी आम्ही शाही पद्धतीने साजरी करणार. नाही, बरोबर आहे. पण शैलेशराव डॉक्टर आहेत, तेव्हा आम्हाला वाटतं त्यांचं म्हणणं ऐकावं थोडंसं. त्याचं गुडघ्याला बाशिंग बांधून आमचं नाक कापायला निघालेत आमचे चिरंजीव. आम्ही समजावून सांगू त्यांना. आमचा विश्वास आहे आमचं ऐकतील ते. एकदा जमीन आपल्या हातात आली ना की आम्ही आपल्या नियोजित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मागे लागणार आहोत. सगळी कागदपत्र तयारच आहेत. शैलेशरावही राजी झालेत. तेव्हा एकदा त्यांना आणि मोहिनीला त्यात गुंतवलं. अप्पासाहेब, तुमच्या त्या कन्स्ट्रक्शन कंपनीबद्दल आम्हाला काही कळत नाही, पण आमच्या चिरंजीवांना त्यात गुंतवून तुम्ही फार मोठी चूक करताय. अहो, ते पूर्ण विचार करूनच सगळं करतायत ना. मग तुम्ही असं नाउमेद का करताय त्यांना? नाउमेद करण्याचा प्रश्न नाहीये. पण अप्पासाहेब, आमच्या चिरंजीवांच्या अंगामध्ये आमचंच रक्त वाहत आहे. आम्ही घोरपडे एककल्ली हट्टी आहोत. दुसऱ्याचं किती का बरोबर असे ना, पण ते ऐकून घेण्याची आम्हाला सवय नाही. नशीब स्वतःच बोलतायत म्हणून बरंय. विश्वासराव बरोबरच आहे. रॉयल ॲटिट्यूड. अहो, आणखीन दुसऱ्या कशाला म्हणायचं.
नाही तरी आम्ही प्रयत्न करतो. मी बोलून बघतो शैलेश रावांचं. आप्पासाहेब तुम्हाला एक सुचवू का? शैलेशला जेव्हा तुम्ही समजावाल ना तेव्हा आमचे साहेब तिथे नसतील असं बघा जरा. नाहीतर तुमचं समजावणं राहील बाजूला आणि या दोघांचं युद्ध बघायची वेळ येईल तुमच्यावर. ठीक आहे, तसंच करू. शैलेश रावांचं मन मोहिनीकडे वळवणं हाच माझा पुढचा महत्वाचा प्रोजेक्ट आहे. एनिवे, ऑल द बेस्ट इन युअर प्रोजेक्ट. थँक्यू थँक्यू. तुम्हाला शैलेशराव म्हणू की नाही बाबा, शैलेशच म्हणा. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. असं कसं? तुमच्या आजोबांना पाहिले मी असं गर्दीतून हत्तीवरून शिलांकणाचं सोनं लुटताना. अहो, त्यांच्या वंशज तुम्ही 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 राजे आहात. नाही बाबा, माझा त्या मान मरातबावर अजिबात विश्वास नाही. आता काही राहिलेलं नाही. ना ते हत्ती घोडे, ना शिलांगण. मी जरी त्या घराण्यात जन्म घेतलेला असला ना तरी मी स्वतःला मोठा समजत नाही. आता उरलेत ती फक्त माणसं. बाबा, त्यांना माणसंच राहू दे. चांगले विचार आहेत तुमचे. राजघराण्यात जन्म घेऊन त्याचा कुठलाही अभिमान न बाळगणं भल्या भल्यांना नाही जमलं. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर मोठे झालात. असेच आणखी मोठे व्हा. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. सॉरी बाबा, तुम्ही मला भेटायला बोलवलं होतं पण 2-3 दिवस मला खरंच वेळ नव्हता. आता कशी आहे तब्येत तुमची? छान, उत्तम आहे. परमेश्वराची कृपा आहे. आता आणखीन छान बरे व्हा. डॉक्टर श्रोत्रींशी माझं बोलणं झालंय. ते खुश आहेत तुमची प्रगती पाहून. बरं, तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुम्ही बिझी माणसं. नाही बाबा, आज खूप वेळ काढून आलोय मी. निवांत बोलू शकतो आपण. कसलीही घाई नाहीये मला. पण मला घाई आहे. खरं तर त्यासाठीच बोलवलं होतं तुम्हाला. वंदना बरंच बोलत असते तुमच्याबद्दल. खरं की काय? शैलेशराव, आता आमचं वय झालंय. त्यात हा आजार. माझी अशी इच्छा आहे की माझ्या डोळ्यासमोर लवकरात लवकर तुमचं लग्न व्हावं. लग्न करू की बाबा, पण आधी तुम्ही पूर्ण बरे तर व्हा. मी बरा आहे. मी तुमचं लग्न झाल्याशिवाय मी काही मरत नाही. बाबा प्लीज असं काहीतरी बोलू नका. ठीक आहे, मी तुम्हाला शब्द देतो. आजच मी माझ्या घरच्यांशी बोलतो. त्यांना मुहूर्त काढायला सांगतो आणि जे काही घडेल ते तुम्हाला येऊन सांगतो. शैलेशराव, वंदना
माझी एकुलती एक मुलगी आहे. आईच्या माघारी तळहातावरच्या फोडासारखं जपलंय मी तिला. तुमच्या घरी सुद्धा ती सुखात राहील असंच मला वाटतंय. बाबा, तुम्ही वंदनाची काही काळजी करू नका. मी तिलाही जपेन आणि तुम्हालाही. आता तुम्ही माझ्या वडिलांसारखेच आहात. बंधू क्षमंत बाप पुरण क्षमंत. रडू नकोस पुरी, रडू नकोस. ती बघ, तुझी आई पोटून तुला हसत असेल. माझी पोरगी पेंडी आहे म्हणून. बाबा, निघू मी? हो बंधू, सोडून नाही बेटा. वंदना, तुझ्या वागण्याने मला कधीही परकेपणा जाणवला नाही, तेवढा तो आज जाणवतो. शैलेश, प्लीज मला बोल. माझ्यावर संशय घेतलास. तुझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी परिस्थिती अशी होती की त्यानेही संशय घेतलाच असता. अरे नाही, माझी काही तक्रार नाहीये त्या विषयात. तुझ्या बाबांना भेटल्यामुळे त्यांना जरी बरं वाटलं असलं, माझं मात्र टेन्शन वाढलंय. विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसावं ना, तसं फिलिंग. तुला आपल्या कॉलेजातले देशपांडे सर आठवत? ते नेहमी म्हणायचं, मी सायन्सचे स्टुडंट आहात, नुसतं बोलू नका, कृतीने ते करून दाखवा. मीही माझ्या कृतीने ते करून दाखवा. वंदना, तुझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार माझ्या मनात येऊही शकत नाही. वहिनी, काय हवंय? काय नाही, सहजच. चेस खेळताय? चाली रचतोय. अप्पा, तुमच्या चाली ना मला काही कळतच नाही. एकीकडे तुम्ही राजाला कोंडीत पकडता, पण त्यासाठी तुमचंच महत्वाचं प्याद गमावताय. प्याद्यांचा जन्म त्यासाठी झालेला असतो मोहिनी. हा, पण कधी कधी प्याद्यांचा सुद्धा गैरसमज होतो. आपण राजाच्या पुढे धावतो म्हणून प्याद्यांनी स्वतःला कधीही राजा समजायचं नसतं. प्याद्यांचा जन्म थोरा मोठ्यांच्या लढाईत मरण्यासाठी झालेला असतो, हेही सुद्धा त्यांनी विसरायचं नसतं. बिचारा त्या प्याद्याला याची कल्पनाही नसेल. युद्ध करायचं ठरवलं की मग दया माया दाखवून चालत नाही मोहिनी. युद्ध हे युद्धाच्या नीती नियमानुसारच खेळावं लागतं. आणि मग आज रात्रीची पार्टी ती कशी काय तुमच्या युद्धाच्या नियमांमध्ये बसते? बसते मोहिनी. अशी हूल द्यावीच लागते. त्यांना वाटतो हा विजयोत्सव. पण खरं काय ते आम्हाला आणि आमच्या जीव गमलेल्या प्याद्यालाच ठाऊक असतं. म्हणजे प्याद तर आपलं जाणार. मग आम्ही कोणी भविष्यवेत्ते नाही मोहिनी, पण आम्हाला एवढं मात्र कळतं की शत्रू पक्षात गोंधळ माजवल्याशिवाय आपल्याला आपल्या चाली खेळता येत नाहीत. मला भीती वाटायला लागली अप्पा. चुकून या गोंधळात आपणच आपल्यावर चेकमेट तर करून घेणार नाही ना? शक्यता नाकारता येत नाही मोहिनी. शपथ. मग
बुद्धिबळात आणि खऱ्या आयुष्यात हाच फरक आहे मोहिनी. इथे एकाच एकमेटला खेळ संपत नाही मोहिनी. खेळ चालूच राहतो. खेळणाऱ्याने हिम्मत हारून चालत नाही. मी हिम्मत हारणार नाही अप्पा. मी खेळ खेळत राहणार. काळजी करू नकोस मोहिनी. आपण सगळ्या बाजूनी जेरबंद होतोय हे त्या शैलेशला अजूनही कळलेलं नाहीये. अजूनही तो गाफीलच आहे. मला नाही वाटत एवढं सगळं होऊनही वंदना त्याच्यावर विश्वास ठेवेल म्हणून. कदाचित ठेवेलही, पण संशयाचा एक किंतु आयुष्यभर तिला पोखरत राहील. आणि हे करून आपण काय मिळवलं? संशयाचा तो एक किंतु विषवल्लीप्रमाणे वाढत राहील. मग हा खेळ परत आपल्याच हातात येईल. खरंच येईल अप्पा? का नाही येणार? पण मला एक कळत नाही, तुम्ही राजाला अशा प्रकारे कोंडीत पकडून त्याचं करणार काय? त्याच्यासमोर दोन पर्याय ठेवणार. एक तर त्याने आमची कैद स्वीकारावी किंवा आपल्या घरातून पळ काढावा. आणि तो खरोखरच पळून गेला तर? पळून पळून पळणार किती आणि कुठे? जागोजागी तिरक्या चालीचे उंट आणि दुडक्या चालीचे घोडे त्याच्याच घरात शिरले. त्याला कुठे ठाऊक आहे? अप्पा, यू आर रिअली डेंजरस, व्हेरी डेंजरस. चेक आणि मेट. ओढ लावी जीवन. पहा, शैलेशराव आले. या या शैलेशराव या. तुमचाच विषय चालला होता आता. अप्पासाहेब, बरं झालं तुम्ही भेटले. बऱ्याच दिवसापासून मला बोलायचं होतं तुमच्याशी. बोलायचं होतं? मग बोला ना. जॉईन होत आहे आम्हाला? तेच सांगायचं होतं तुम्हाला. मी कधीच तुम्हाला कुठल्याही बाबतीत जॉईन होणार नाही. असा प्रयत्नही करू नका. तुम्ही यशस्वी होणार. शैलेश, अरे असं काय तिरकस बोलतोयस? ते एवढे प्रेमाने सांगतायत तुला आणि तू. त्यांचं प्रेम तुम्हालाच लखलावं. मला गरज नाहीये त्याची. अहो, पण आमच्यात नसं काय गुन्हा घडलाय? मला सांगाल तरी की नाही काही? अप्पासाहेब, वंदनाच्या वडिलांना कोणाच्या आदेशावरून धमकावण्यात आलं होतं हे कळलंय मला. काय? ते ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळी कारणं सांगून काही माणसं घुसण्याचा प्रयत्न करत होती. असं करण्यामागे त्यांचा नेमका काय हेतू होता हेही लक्षात यायला लागलंय माझ्या. कोण कोण होती ती माणसं? अप्पासाहेब, उगाच काहीही माहीत नसल्याचा आव आणू नका. एक विचारायचं होतं तुम्हाला. घोरपड्यांच्या एसटीटी मध्ये गुंड घुसवून दंगा धोपा करण्याचा अधिकार कोणी दिला हो तुम्हाला? आम्हाला? शैलेशराव, आरोप करतात तुम्ही आमच्यावरती. शैलेश, अरे कुणावरही कसलेही आरोप करताना जरा विचार करत जा. कुणी कान भरलेत तुझे? मम्मी, मला बरेच दिवस जी शंका होती ना ती खरी होती. हे आता लक्षात आलंय माझ्या. मम्मी, पप्पा, या गोष्टी आता इतक्या सोप्या राहिलेल्या नाहीयेत. त्या वस्तीतल्या लोकांना धमकावण्याचे प्रकार गेले खूप दिवस सुरू आहेत. सामाजिक संस्था या प्रकरणात कोर्टाकडे दाद मागण्याचाही विचार करतात. या सगळ्याच्या मागे या माणसानं माझं नाव गौरवलंय. या गोष्टीची कल्पना आहे तुम्हाला? नाही नसेलच. तुमच्या त्या नॉस्टॅल्जियातनं जरा बाहेर पडा आणि वर्तमानात या. गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी या माणसाला आवरा पप्पा. नाहीतर आयत्या वेळेला हे नामानिराळे होतील आणि परिणाम भोगावे लागतील तुम्हाला आणि मला. शैलेश, तोंड सांभाळून बोल. आप्पासाहेब आपले पाहुणे आहेत आणि घरी आलेल्या पाहुण्याचा असा अपमान करण्याची आपली पद्धत नाही. विश्वासराव, जाऊ द्या हो.
अहो शैलेशराव अजून लहान आहेत. अहो त्यांचं बोलणं एवढं मनावरती नाही घेत आम्ही. पण आम्हाला नाही ना चालत. शैलेश, आधी आप्पासाहेबांची क्षमा माग. क्षमा? आणि या माणसाची? अहो कसली मोहिनी घातली यांनी तुम्हाला? हे तुम्हाला दाखवतायत ना ती स्वप्न खोटी आहेत. तुम्हाला समजत कसं नाहीये? मला नादी लावून आपली पोळी भाजून घेण्याचा यांचा एकच उद्देश आहे. शैलेश, आम्ही तुला आप्पासाहेबांची क्षमा मागायला सांगितलेली आहे आणि तरी तू आपलंच म्हणणं पुढे दामटतोस. पप्पा, माझं म्हणणं धुडकावून तुम्ही पुन्हा ड्रिंक्स घेतलं. तुम्ही आता समजण्याच्या स्थितीत नाही आहात. बस. आम्ही सांगतोय ते नीट ऐकून घे. आम्ही सांगितलेलं न ऐकण्याचा परिणाम फार भयंकर होईल. प्राण गेला ना तरी या माणसाची माफी मागणार नाही, काहीही होत. मी दादाला भेटणार आहे आणि आजच आत्ताच भेटणार आहे. शालिनी, अहो अहो पप्पा काय झालं? पप्पा अहो काय होतंय पप्पा? शैलेश, पेपर मधलं सगळं मीही वाचलंय आणि हे सगळं कोणी छापून आणलं असेल याची कल्पना आहे मला. अरे पण त्याबद्दल एका शब्दाने तरी विचारलं का मी तुला? तू विचारलं नाहीस का? पण माझ्यावरचे आरोप असे अनुत्तरित राहणं मला कधीच आवडलं नसतं.